महाराजांच्या आज्ञेने स्थापित केलेलं हे द्वितीय मठ आहे. स्वामी समर्थ जय शंकर. मंडळी, जर तुम्ही गिरगाव परिसरात राहत असाल किंवा गिरगावच्या आजूबाजूला राहत असाल तर तुम्ही किती लकी आहात. कारण का गिरगाव मध्ये एक नाही 200 महाराजांच्या आज्ञेवरून स्थापित केलेले मठ आहेत. एक कांदेवाडीतलं मठ आणि दुसरं म्हणजे हे ठाकूरद्वारचं मठ आहे. चला मी तुम्हाला आज घेऊन जाते. या मठापर्यंत तुम्ही मेट्रोने कसे पोहोचू शकतात ह्यावर लवकरच एक ब्लॉग आपल्या पेजवर पोस्ट होईल. इथे होणाऱ्या स्वामी सेवेची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ जय शंकर. आज आपण आलो आहोत गिरगाव येथील ठाकूरद्वार जवळ स्थापित श्री आत्माराम बुवांचं श्री काळाराम मंदिर आणि त्याच्याच अंतर्गत श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे. हे मंदिर फार जुनं आहे आणि महाराजांचे जे शिष्य होते श्री कृष्णनाथ बुवा ठाकूरदास यांनी हे मंदिर तिथे बांधलं आहे. फार सुंदर परिसरात हे सुंदरसं मंदिर आहे आणि तोची एका समर्थला भाग्यच असं म्हणेन मी की आपल्याला इथे अख्खा सप्ताह म्हणजे काल म्हणजे 12 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत आपल्याला इथे छान अशी सेवा करायचा योग आलेला आहे. महाराजांनी आपल्याकडनं सेवा करून घेतली आहे. काल सुरू झालेली सेवा, चप्पल सेवा, लाईन मॅनेजमेंट, प्रसाद वाटप सेवा अशा सेवा आपल्याला मिळालेल्या आहेत. तर अखंड वीक ही सेवा चालू राहणार आहे. थर्सडेला तुम्ही येऊ शकतात, संडेला तुम्ही येऊ शकतात, तुम्ही सहभागी होऊ शकतात. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. इकडे अखंड नामस्मरण सप्ताह सुरू आहे 12 एप्रिल ते 19 एप्रिल. तर इकडे या आणि मस्तपैकी अखंड नामस्मरण ह्याचा आनंद घ्या. महाराजांच्या आज्ञेने स्थापित केलेलं हे द्वितीय मठ आहे. गिरगावकर, यू आर व्हेरी लकी. डू विजिट दिस प्लेस आणि खूप छान वाटेल तुम्हाला.